नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. सकाळचे 8 वाजता आहेत आणि आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्या दौऱ्यावर. मोदी विविध विकास कामांचं लोकार्पण करणार. दौऱ्याआधी अयोध्येमधील सुरक्षेमध्ये मोठी वाढ. नरेंद्र मोदी आज अयोध्येमध्ये वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार. 2 अमृत भारत ट्रेन आणि 6 वंदे भारत ट्रेनचा समावेश. मोदींच्या हस्ते अयोध्या विमानतळाचंही उद्घाटन होणार. विमानतळाला महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव देण्यात आलं. विमानतळ परिसरातच मोदींची जाहीर सभा होणार. लाखो लोक बसतील अशी सभास्थळी व्यवस्था पूर्ण. उत्तर प्रदेश पोलिसांसह केंद्रीय सुरक्षा दलाची सभास्थळी तैनात. अयोध्येमधील राम के पेडी घाटावर 3D रामायण शो. राम के पेडी घाटावर लेझर शो सोबत रंगीबेरंगी कारंजे. अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या जलाभिषेकासाठी नेपाळमधून विविध नद्यांचं पाणी. प्रभू रामाचं सासर जनकपुरीमधून येणार पाणी. नेपाळवरून येताना विविध ठिकाणी जनकपुरीच्या कलशाचं स्वागत. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी राम जन्मभूमी मंदिरातील आरतीचं ऑनलाईन बुकिंग आजपासून सुरू. भगवान श्रीरामाची आरती दिवसातून 3 वेळा होणार. राम जन्मभूमी मंदिराच्या पोर्टलवरून ऑनलाईन पास बनवता येणार. अयोध्येत जानेवारी महिन्यातच 50,000 कोटी रुपयांपेक्षा जास्तीचा व्यवसाय होण्याची शक्यता. भगवान श्रीराम मंदिराशी संबंधित उत्पादनांच्या विक्रीतून हजारो कोटींची उलाढाल होणार. जागा वाटपावरून काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये वाद पेटला. लोकसभेच्या 23 जागा लढवण्यावर ठाकरे गट ठाम. काँग्रेसचा 27 जागांवर दावा. पक्षाच्या केंद्रीय समितीकडे प्रस्ताव सादर. समितीकडून जागा वाटपासाठी प्रदेश पातळीवर नेत्यांशी विचार विनिमय सुरू. जागा वाटपामध्ये काँग्रेसला अधिक जागा मिळाव्यात, राज्यातील नेत्यांची अपेक्षा. ठाकरे गट स्वतःच्या हिमतीवर एकही जागा जिंकू शकत नाही. ठाकरे गटाला काँग्रेसला सोबत घ्यावंच लागेल. संजय निरुपम यांनी ठाकरे गटाला डिवचलं. कोण निरुपम? आमची चर्चा हायकमांड सोबत. संजय राऊतांचा पलटवार. तर जागा वाटप मेरिटवर व्हावं. पटोलेंची वादामध्ये उडी. मेरिटच्या आधारावर जागा वाटप झालं पाहिजे. जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावरून नाना पटोलेंचं वक्तव्य. तर जागा वाटपाची चर्चा सुरू. अहवाल हायकमांडकडे दिला. लवकरच मुंबईमध्ये बैठक होणार. पटोलेंची माहिती. जागा वाटपाबाबत इंडिया आघाडीची 2-3 वेळा चर्चा. येत्या 7 ते 8 दिवसामध्ये जागा वाटपासंदर्भात तुम्हाला माहिती मिळेल. सुप्रिया सुळेंची माध्यमांना माहिती. काँग्रेस वंचितला सोबत घेणार नाही. नाना पटोलेंनी ऑफ द रेकॉर्ड सांगितल्याचं पत्रकारांचं कथित चॅट व्हायरल. वंचितच्या सिद्धार्थ मुकळेंचा आरोप. काँग्रेसच्या भारत न्याय यात्रेसाठी दिल्लीमध्ये येत्या 4 जानेवारीला महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन. बैठकीत यात्रेच्या मार्गाबाबत नियोजनावर चर्चा होणार. उद्धव ठाकरे जानेवारीमध्ये दिल्लीला जाण्याची शक्यता. 2 किंवा 3 जानेवारीला इंडिया आघाडीची बैठक. बैठकीसाठी मवियातील वरिष्ठ नेते दिल्लीला जाणार असल्याची माहिती. वाघ जंगलामध्ये असतो तोपर्यंत तो राजा वाटतो, पण तोच वाघ पिंजऱ्यामध्ये असतो तेव्हा त्याला फक्त गुरगुराचं लागतं. अमोल कोल्हेंचं नाव न घेता अजित पवारांना टोला. सत्तेला घाबरणार असाल तर काहीच उपयोग नाही. भीती वाटणारी सत्ता उद्धवली पाहिजे. उद्धव ठाकरेंची सत्ताधाऱ्यांवर टीका. सत्ता उद्धवण्यासाठी मी उभा. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. 80 गाड्यांसाठी 15 कोटी आले कुठून? सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांचा अजित पवार गटाला सवाल. अंजली दमानी यांच्या बेछूट आरोपांना भीक घालत नाही. अजितदादांवर आरोप करून दमानी यांचा चर्चेत येण्याचा प्रयत्न. सूरज चव्हाण यांची टीका. दमानिया यांना कुठून कुठून काय दिसायला लागलं काय माहिती. ते त्यांच्या मनातलं दुःख. मंत्री अनिल पाटलांचं दमानी यांना उत्तर. मुख्यमंत्री शिंदेच्या ठाण्यामधल्या निवासस्थानी 9 वर्षाच्या स्वागतासाठी आकर्षक विद्युत रोषणाई. विद्युत रोषणाईनं लुईसवाडी सजली. खासदार अमोल कोल्हे यांच्या शेतकरी आक्रोश मोर्चाची सांगता आज पुण्यामधल्या महाविकास आघाडीच्या सभेनं होणार. शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊतही सभेला उपस्थित राहणार. माजी मंत्री सुनील केदार यांच्या सावनेर मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकीसाठी हालचाली. केदार यांची आमदारकी रद्द झाल्यानंतर निवडणूक आयोगानं यासंदर्भात दखल घेतल्याची सूत्रांची माहिती. जालन्यामधल्या अंतरवाली सराठीमध्ये जरांगेंनी लेझिम खेळण्याचा आनंद लुटला. 20 जानेवारीच्या पदयात्रेमध्ये लेझिम पथकाचाही समावेश असणार. 20 जानेवारीला मराठे मोठ्या ताकदीनं बाहेर पडणार. सरकारला जाग आली तर बरं, नाहीतर आम्ही मुंबईमध्ये धडकणार. आरक्षण मिळाल्याशिवाय माघारी फिरणार नाही. जरांगेंचा निर्धार. ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजर यांना नाशिक न्यायालयाकडून दिलासा. एसीबीने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये बडगुजर यांना अंतरिम जामीन मंजूर.
छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाचे जुने फलक कधी बदलणार? रेल्वे प्रशासनाला जुने नाव आवडले का? विरोधी पक्षनेते दानवेंचा ट्विट करत रेल्वे प्रशासनावर निशाणा. जालन्यातील वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटन पत्रिकेमध्ये नाव नसल्यानं इम्तियाज जलील नाराज. आज वंदे भारत ट्रेन अडवणार, जलील यांचा इशारा. तर एमआयएम कार्यकर्त्यांकडूनही जोरदार घोषणाबाजी. दुष्काळी भागामधल्या कर्जाच्या वसुलीला राज्य शासनाची स्थगिती. कृषी कर्जाचं पुनर्गठन करण्याच्या खासगी, व्यापारी, राष्ट्रीयकृत आणि जिल्हा बँकांना सूचना. पैसे दिलेच नाहीत म्हणत ट्रॅव्हल एजन्सीनं हात वर केले. रायगडचे भाविक नेपाळमध्ये अडकले. एका मेसेजवर फडणवीसांकडून मदत. फडणवीसांमुळे 58 प्रवाशांची सुखरूप सुटका. राज्य सरकारच्या 75,000 मेगा भरती अंतर्गत महावितरणमधील 1042 उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान. देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृहावर नियुक्तीपत्रांचं वितरण. भाजपा कार्य समितीची नागपूरनंतर आता मुंबईमध्ये बैठक. शनिवारी मुंबईतल्या वसंत स्मृतीमध्ये होणार भाजपची बैठक. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरणार. शेतकरी आक्रोश मोर्चा बारामतीच्या काटेवाडी गावात दाखल. काटेवाडी गावामध्ये आक्रोश मोर्चाचं जोरदार स्वागत. शेतकरी आक्रोश मोर्चा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गावात. एसआयटी दिशा सायलेंट मृत्यू प्रकरणामध्ये सीन रिक्रिएशन करण्याची शक्यता. दिशा सायलेंट मृत्यू प्रकरणी प्रसारमाध्यमांद्वारे करण्यात आलेल्या आरोप प्रत्यारोपांचीही चौकशी होणार. मंत्रालयातून निघणाऱ्या पत्रावर आता सहीसोबत अधिकाऱ्यांचं नाव लिहिणं सक्तीचं. सामान्य प्रशासन विभागाचा आदेश. पत्रावर सही कोणत्या अधिकाऱ्यानं केली हे शोधणं सोपं होणार. राज्यामध्ये शुक्रवारी कोरोनाचे 129 नवे रुग्ण. बाधित रुग्णांची संख्या 479 वर, तर 19 रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा. नववर्ष स्वागत समारंभांना कोरोनाची धास्ती. वाढत्या रुग्णसंख्येमुळे गर्दी टाळण्याचा डॉक्टरांचा सल्ला. डॉक्टरांकडून मास्क वापरण्याचा सल्ला. रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी वर्णी. फोन टॅपिंग प्रकरणामुळे वादात सापडलेल्या शुक्लांच्या विरोधातील 2 खटले फेटाळल्यानंतर त्यांची महासंचालकपदी वर्णी. आयपीएस अधिकारी अनिश दयाल सिंह सीआरपीएफचे नवे महासंचालक. संसद भवन घुसखोरीचा अनिश दयाल यांच्याकडे तपास. तर आयपीएस अधिकारी नीना सिंह यांची सीआयएसएफच्या महासंचालकपदी नियुक्ती. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर साई संस्थान सतर्क. मंदिर परिसरात नो मास्क नो दर्शनचे फलक. मास्क घालूनच दर्शन घ्या, साईबाबा संस्थानचं भाविकांना आवाहन. केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी साई दरबारी. पुन्हा मोदी पंतप्रधान व्हावेत यासाठी केली प्रार्थना. तर प्रस्ताव आल्यास शिर्डी कॉरिडॉर करणार. जी किशन रेड्डींचं वक्तव्य. मुंबईत मालमत्ता करामध्ये 15 ते 40% वाढ. सुधारित दरानुसार नवी देयकं पाठवण्यास पालिकेकडून सुरुवात. मात्र पालिकेच्या भांडवली मूल्याधारित कर प्रणालीमधील 3 नियम सर्वोच्च न्यायालयानं रद्द केल्यानं पाठवलेली देयकं वादात सापडण्याची शक्यता. मध्य आणि हार्बर रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक. तर पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक. 31 डिसेंबरला मेगा ब्लॉक घेतल्यानं प्रवाशांचे मोठे हाल होण्याची शक्यता. मुंबईत शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आज रात्रीपासून 4 जानेवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश. संमेलन, मिरवणूक, लाऊडस्पीकर, बँड, फटाके वाजवण्यास प्रतिबंध राहणार. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस ऍक्शन मोडवर. सुरक्षेसाठी 11,500 पोलीस तैनात. परिसरात पोलिसांचा बंदोबस्त. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बेस्ट प्रशासन सज्ज. 31 डिसेंबरला गेटवे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी अशा ठिकाणी बेस्ट बसच्या जादा फेऱ्या. पश्चिम रेल्वेकडून 4 हिवाळी अधिवेशन विशेष गाड्या चालवण्याची घोषणा. दरम्यान विशेष गाड्या सुटणार. मुंबईतील हवा पुन्हा प्रदूषित. हवेचा निर्देशांक 181 वर, तर धुलीकणांच्या प्रमाणामध्ये सुद्धा मोठी वाढ. प्रदूषणासंदर्भात केलेल्या नियमावलींचं पालन न करणाऱ्यांना पूर्वसूचना. 603 बांधकामांना कारणे दाखवा. तर 859 बांधकामांना काम थांबवण्याची बीएमसीची नोटीस. अंधेरी पश्चिमेतील जुहूताज झोपडपट्टी पुनर्विकास गैरव्यवहाराप्रकरणी 6 कोटी 93 लाखांच्या मालमत्तेवर ईडीकडून टाच. झोपू योजनेमधील सदनिका उच्चभ्रू व्यक्तींना विकल्यानं शैलेश सावला याच्यासह इतर आरोपींवर गुन्हा दाखल. मुंबईनंतर आता ठाण्यातही राबवणार स्वच्छता मोहीम. स्वतः एकनाथ शिंदे राहणार उपस्थित. विविध प्रभागामध्ये स्वच्छता अभियानाचं आयोजन. नवी मुंबई महापालिकेची मालमत्ता कर भरणा केंद्र 30 आणि 31 डिसेंबरला सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार. नागरिकांना वेळेमध्ये भरणा करता येण्यासाठी निर्णय. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाला आकर्षक विद्युत रोषणाई. विद्युत रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी.
राज्य लोकसेवा आयोगाचे पूर्वपरीक्षा 2024चं वेळापत्रक जाहीर. केवळ 205 जागांसाठी होणार राज्यसेवा परीक्षा. जुन्या अभ्यासक्रमानुसार एमपीएससीची परीक्षा देण्याची विद्यार्थ्यांना शेवटची संधी. वित्त विभागाच्या निर्णयामुळे विद्यापीठांमधील पदभरती होणार सुलभ. विद्यापीठामधील घटनात्मक पदांना पदभरतीवरील निर्बंधांमधून सूट देण्याचा वित्त विभागाचा निर्णय. पुणे शहरामध्ये ई वाहनांच्या विक्रीमध्ये मोठी वाढ. वर्षभरात शहरामध्ये एकूण 33,000 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री. सध्या पर्यावरणपूरक वाहनांच्या खरेदीचा ट्रेंड. नववर्षाच्या स्वागतासाठी पुणे शहराच्या वाहतुकीमध्ये मोठे बदल. अनेक मुख्य रस्ते उद्या संध्याकाळपासून वाहतुकीसाठी बंद राहणार. भीमा कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी प्रशासन सज्ज. पीएमपीएमएल प्रशासन 1 जानेवारीला जादा बसेस सोडणार. पुण्यात आंबेगाव, बुद्रुक आणि सिंहगड रोड परिसरामध्ये अनधिकृत बांधकामांवर अतिक्रमण विभागाचा हातोडा. तब्बल 11 इमारतींवर महापालिकेकडून अतिक्रमणाची कारवाई. पुण्याच्या बोर तालुक्यामधल्या शेतकऱ्यांना वनहद्दीमधील गवत मिळणार. दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे जनावरांच्या चाऱ्यासाठी वन विभागाचा निर्णय. पुण्याच्या हिंजवडी परिसरामध्ये लोखंडी ट्री गार्डमुळे झाडांना अडचण. नवनाथ पारखी या तरुणानं ट्री गार्ड काढण्यासाठी राबवली विशेष मोहीम. प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी पुणे मेट्रो विशेष उपक्रम राबवणार. विशिष्ट दिवशी तिकिटामध्ये सवलत देखील देणार. पुणे मेट्रो स्थानकामध्ये लवकरच सेल्फी पॉइंट साकारण्यात येणार. पुण्यामध्ये यंदा घर खरेदीला अच्छे दिन. देशामध्ये पटकावला दुसरा क्रमांक. अनारॉक ग्रुपच्या अहवालानुसार मुंबईनंतर पुण्यामध्ये जास्त घरांची खरेदी. पुण्यात महिनाभरामध्ये 1 कोटींपेक्षा जास्त रकमेची दारू जप्त. पुण्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. 9 वर्षाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यामध्ये विशेष पथकं तैनात. समृद्धी महामार्गावरील शेवटचा टप्पा लवकरच सुरू होणार. भरवीर ते इगतपुरी टप्पा पुढील महिन्यामध्ये वाहतुकीसाठी सुरू होण्याची शक्यता. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलीस सज्ज. आज आणि उद्या 24 तास वाहनांची नाकाबंदी. वाहतुकीवर सुद्धा पोलिसांची करडी नजर असणार. नाशिकच्या इगतपुरीमध्ये निघाली अक्षत कलश शोभायात्रा. मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग. पोलिसांचा चोख बंदोबस्त. नाशिकच्या मालेगावात सटाणा नाका भागामध्ये दरोड्याचा प्रयत्न. धारदार शस्त्रासह बंदुकीचा उपयोग. दरोडेखोरांना नागरिकांनी पाठलाग करत घेतलं ताब्यात. जळगावमधल्या महापालिकेच्या महिला बचत गटांच्या खानदेश महोत्सवाचा शुभारंभ. मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीमध्ये महोत्सवाचं उद्घाटन. जळगावात श्री शिवरत्न प्रतिष्ठानतर्फे राजा रयतेचा महानाट्याचं आयोजन. खानदेश सेंट्रल मैदानामध्ये 18, 19 आणि 20 फेब्रुवारीला विनाशुल्क कार्यक्रमाचं आयोजन. धुळे महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी भाजपचा कार्यकाळ संपला. हा 5 वर्षांचा कार्यकाळ म्हणजे रावणराज. आमदार फारुख शहांचं वक्तव्य. जळगावच्या यावल तालुक्यामधल्या किनगाव इथे शिंदे गटाच्या शाखा प्रमुखांची बैठक. बैठकीमध्ये माजी आमदार चंद्रकांत सोनवणेंची उपस्थिती. सोलापुरात श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त कृषी प्रदर्शनाचं आयोजन. पंच कमिटी आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमानानं हे 53वे कृषी प्रदर्शन. भंडाऱ्यामध्ये शेतकऱ्यांच्या ई पीक पाहणी नोंदणीसाठी शिशुपाल पटलेंची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा. नोंदणीच्या वेळेला अनेक तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना त्रास. अमरावतीमध्ये आदिवासी बांधवांचा विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा. महादेव कोळी समाजाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र दिल्यानं आदिवासी बांधव आक्रमक. पुण्याच्या भोर पंचायत समितीसमोर अंगणवाडी सेविकांचा ठिय्या. गेल्या 25 दिवसांपासून विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचा संप. धुळ्यात अंगणवाडी कर्मचारी संघाचा जिल्हा परिषदेवर थाळीनाथ मोर्चा. कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यासह विविध मागण्या. गोंदियात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमदार विनोद अग्रवालांच्या घरावर मोर्चा. मागण्यांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चेचं आमदारांकडून आश्वासन. नांदेडमध्ये क्षुल्लक कारणावरून युवकाचा खून. दारूच्या नशेमध्ये 7 ते 8 जणांनी केली हत्या. पोलीस आरोपींच्या शोधात. नांदेड ते भीमा कोरेगाव मोटरसायकल रॅली. भीमा कोरेगावमधील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी 8 वर्षांपासून रॅलीचं आयोजन. वाशिममध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ईव्हीएम जागृतीसाठी विशेष कक्ष. ईव्हीएम संदर्भातील गैरसमज दूर करण्यासाठी नागरिकांना प्रशिक्षण. गोंदियामध्ये धान खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ. जवळपास 1.5 लाख शेतकरी नोंदणीपासून वंचित होते. मुदतवाढमुळे शेतकऱ्यांना दिलासा. कामगारांना वेळेवर मजुरी मिळावी यासाठी मजुरांची हजेरी गावातच घेतली जाणार. राज्य शासनाकडून आदेश पारित. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि भत्ते द्या. नंदुरबारच्या बहुजन परिवहन अधिकारी कर्मचारी संघटनेची मागणी.
नंदुरबारमधील सारंग खेड्यामध्ये चेतक फेस्टिव्हलमध्ये पिंगिंग स्पर्धा संपन्न. स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने खेळाडूंचा सहभाग. धुळ्यातील सामाजिक कार्यकर्ते इशरात जहागीरदार यांची जरीजपार गटाच्या प्रदेश सरचिटणीसपदी फेरनिवड. कार्यकर्त्यांकडून जहागीरदारांचा सत्कार. धुळ्यात हिरव्या चाऱ्याचे भाव वाढले. उसाच्या बांधणीचे भाव 3,000 रुपये टनावर. पशुपालकांसमोर चाऱ्याची गंभीर समस्या. धुळे जिल्ह्यामधल्या महसूल वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करा. बैठकीमध्ये विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमेंचे आदेश. नांदेडमध्ये रब्बी पिकांना थंडीचा बूस्ट. गहू हरभरा पिकं बहरली. थंडीमुळे उत्पन्नावर सुद्धा चांगला परिणाम. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला मातीमोल दर. शेतकऱ्यांमध्ये नाराजी. कांद्याला 250 ते 1400 रुपये दर. पपईला भाव मिळत नसल्यानं पपईच्या क्षेत्रामध्ये घट होण्याची शक्यता. एकट्या नंदुरबारमध्ये पपईचं 10,000 हेक्टर क्षेत्र. दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. लातूरच्या आडत बाजारामध्ये शेतमालाची आवक मंदावली. 60 ते 80 हजार क्विंटल होणारी आवक आता 12,000 क्विंटलवर.